मध्य पूर्वेत पेटलेले युद्ध आणि जगभरात वाढलेली भीती एक मोठा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे. इस्रायल खरंच इराणवर अणुबॉम्ब टाकू शकतो का? आणि जर तसं झालं तर त्याचे परिणाम किती भीषण असतील? अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. सुरुवातीला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वाटत होतं की इराणला लवकरच गुडघ्यावर आणता येईल. पण प्रत्यक्षात इराणने अपेक्षेपेक्षा खूपच कडवी टक्कर दिली. युद्धाच्या सुरुवातीला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचीही बातमी समोर आली. त्यानंतर अनेक वरिष्ठ अधिकारी मारले गेले. तरीही इराण मागे हटला नाही. उलट संघर्ष अधिक तीव्र होत चाललाय. आता प्रश्न निर्माण होतो, इस्रायल अणुबॉम्बचा वापर करू शकतो का? अमेरिकेतील प्रख्यात राजकीय विश्लेषक आणि शिकागो विद्यापीठाचे प्राध्यापक रॉबर्ट पेप यांच्या मते हा निर्णय फक्त नैतिक नाही तर पूर्णपणे सामरिक दृष्टिकोनातून पाहावा लागेल. ते स्पष्टपणे सांगतात की इस्रायलने अणुबॉम्ब टाकला तर त्याचा परिणाम फक्त इराणपुरता मर्यादित राहणार नाही. किरणोत्सर्गाचा प्रभाव संपूर्ण आखाती प्रदेशात पसरू शकतो. सौदी अरेबिया, कतार, UAE आणि कदाचित त्याही पुढे. काही तज्ज्ञांच्या मते हा परिणाम चेर्नोबिल दुर्घटनेपेक्षाही 100 पट भयंकर होऊ शकतो. म्हणजेच अणुबॉम्ब हा पर्याय असला तरी तो वापरणं म्हणजे स्वतःच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं ठरू शकतं. यामागे आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, लोकसंख्येचं समीकरण. इस्रायलमध्ये सुमारे 70 लाख ज्यू लोक राहतात, तर त्यांच्या आजूबाजूला तब्बल 5 कोटीहून अधिक मुस्लिम जनता विविध देशात राहते. या पार्श्वभूमीवर अणु हल्ला केल्यास संपूर्ण प्रदेशात तीव्र प्रतिक्रिया निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हमास आणि हेजबोल्ला यासारख्या संघटनांचे हजारो लढवय्ये आधीच या संघर्षात प्राण गमावून बसलेत आणि अजूनही लढण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे अणुबॉम्ब वापरणं इस्रायलसाठी रक्षणात्मक नव्हे तर आत्मघातिक ठरू शकतं. आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर पर्याय काय आहे? राजकीय दबाव, आगामी निवडणुका आणि युद्धामुळे निर्माण झालेली अस्थिरता यामुळे ट्रम्प एका मोठ्या पैचात अडकलेले. रॉबर्ट पेप यांच्या मते या परिस्थितीत 3 महत्त्वाचे पर्याय पुढे येतात. पहिला, इराणशी संवाद साधताना त्यांच्या सुरक्षेच्या चिंता लक्षात घेणं आवश्यक आहे, कारण इराण सहजपणे आपली मानसिक ताकद सोडत नाही. दुसरा, युद्धबंदी हवी असेल तर दोन्ही बाजूंनी हल्ले थांबणं गरजेचं आहे. पण सध्या इस्रायलचे हल्ले अधिक तीव्र आहे आणि जोपर्यंत ते थांबत नाही तोपर्यंत चर्चेला काही अर्थ उरणार नाही. आणि तिसरा, सर्वात वादग्रस्त पण महत्त्वाचा मुद्दा, इस्रायलवर नियंत्रण ठेवणं, गरज पडल्यास त्याच्यावर लष्करी निर्बंध लादणं. कारण सध्याच्या परिस्थितीत इस्रायलचे आक्रमक हल्लेच युद्ध लांबण्यामागचं मुख्य कारण ठरत आहे, असं विश्लेषण समोर येते. या संदर्भात व्हिएतनाम युद्धाचं उदाहरण दिलं जातं, जिथे अमेरिकेनं दीर्घकाळ चाललेल्या युद्धात प्रचंड मनुष्यहानी सोसली. 58,000 अमेरिकन सैनिकांनी प्राण गमावले, लाखो जखमी झाले आणि शेवटी युद्धातून फारसा फायदाही झाला नाही. हा इतिहास लक्षात घेतला तर आजचा निर्णय अधिक महत्त्वाचा ठरतो. जर ट्रम्प यांनी जमिनीवरील हल्ला वाढवण्याचा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम दीर्घकालीन आणि विनाशकारी असू शकतात. म्हणूनच सध्याच्या घडीला सर्वात मोठा प्रश्न आहे, युद्ध थांबवण्यासाठी कोण पुढाकार घेणार? अणुबॉम्बचा वापर की राजनैतिक तोडगा? इस्रायलवर निर्बंध की युद्धाला आणखी खतपाणी? या निर्णयावर केवळ मध्य पूर्वच नाही तर संपूर्ण जगाचं भविष्य अवलंबून आहे. आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा.